example is that diagonals of a rectangle ABCD intersect at point O. If AC is equal to 8 centimeter, then find BO, and if angle CAD is equal to 35 degree, then find angle ACB. याचं सोल्युशनमध्ये घेताना काय करावं लागेल, फर्स्ट वी ड्रॉ द रेक्टँगल. रेक्टँगल म्हटलं की ईच अँगल इज 90 डिग्री, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल्स आर बायसेक्ट टू ईच अदर अँड डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आपल्या ह्या प्रॉपर्टी माहीत असणं आवश्यक आहे. पण सोल्युशनमध्ये लिहिताना काय लिहावं लागेल आपल्याला की दिलेला क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय दिलेला आहे, रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. मग आपल्याला सुरुवातीला फाइंड काय करायचं आहे की सुरुवातीला फाइंड करायचं आहे BO. मग दिस BO टर्म इज रिलेटेड टू द डायगोनल, म्हणून आपल्याला इथं डायगोनलची प्रॉपर्टी माहीत असणं आवश्यक आहे. मग काय डायगोनलची प्रॉपर्टी आहे की डायगोनल्स ऑफ दी रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणून मी असं लिहितो की लेंथ ऑफ AC किंवा लेंथ ऑफ AC इज इक्वल टू लेंथ ऑफ BD. याचं कारण लिहायचं डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर इक्वल ऑर कॉन्ग्रुएंट लिहिता येईल. हे आपल्याला पहिलं रिझल्ट लिहिता येईल. देन पुट ऑफ द व्हॅल्यू ऑफ द AC. ACची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, AC इज इक्वल टू 8. देअरफॉर यू कॅन से दॅट लेंथ ऑफ BD ॲट द प्लेस ऑफ द AC यू कॅन टेक द 8. म्हणजे लेंथ ऑफ BDची व्हॅल्यू ACची व्हॅल्यू जर 8 पुटअप केली तर लेंथ ऑफ BD इज इक्वल टू 8, आणि मग देअरफॉर यू कॅन से दॅट लेंथ ऑफ BD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. बट अगेन वी नो दॅट डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर बायसेक्ट टू ईच अदर. देअरफॉर यू कॅन से दॅट BO इज इक्वल टू लेंथ ऑफ BO इज इक्वल टू हाफ ऑफ BD. याचं कारण लिहिता येईल की डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर बायसेक्ट टू ईच अदर. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर बायसेक्ट टू ईच अदर. या प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय लिहिता येईल की BO ही आहे BDचे हाफ आहे, म्हणजे धिस इक्वल टू धिस अँड धिस इक्वल टू धिस, बट डायगोनल्स आर इक्वल. त्यानुसारही आपण BD इज इक्वल टू AC लिहिलेलं आहे. मग आपल्याला BDची लेंथ 8 सेंटीमीटर मिळालेली आहे. मग BOची लेंथ किती येईल, BO इज हाफ ऑफ द BD, कारण डायगोनल्स ऑफ दी रेक्टँगल आर बायसेक्ट टू ईच अदर. अँड देन फ्रॉम इक्वेशन 1 यू कॅन पुट अप द व्हॅल्यू ऑफ द BD. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. देअरफॉर BO इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाइड बाय 8, अँड देअरफॉर यू कॅन से दॅट BO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. दिस इज द फर्स्ट. सेकंड काय दिलेलं आपल्याला याच्यामध्ये, इफ अँगल CAD इज इक्वल टू 35 डिग्री. हा जर 35 असेल देन फाइंड ACB. वी नो दॅट एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम. आणि मग बाय द डेफिनेशन ऑफ द पॅरलोग्राम अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम आर पॅरलल. मग क्वाड्रिलॅटरल इथं ABCD ह्या रेक्टँगलच्या अपोजिट साईडसुद्धा काय येतील, पॅरल येतील. मग आपल्याला इथं लिहिता येईल क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए, परत लिहू शकतो आपण रेक्टँगल. जर असं असेल किंवा आपण डायरेक्टली बी लिहू शकतो की आपल्याला ज्या साईड रिलेटेड आवश्यक आहेत त्या साईडचाही आपण विचार करून लिहू शकतो की साईड AD इज पॅरलल टू साईड BC. याचं कारण काय लिहिता येईल की अपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतात, कारण एव्हरी रेक्टँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतात आणि पॅरलल असतात. पॅरलल का असतात, कारण रेक्टँगल इज द टाइप ऑफ द पॅरलोग्राम and opposite sides of the parallelogram are parallel. Therefore you can say that opposite sides of the rectangle are also be parallel. Therefore side AD is parallel to side AD is parallel to side BC. Therefore you can say that angle DAC is equal to or congruent to angle ACB. याचं कारण काय आहे लिहिता येईल याच्यामध्ये, alternate angles formed by the transversal, which transversal,
transversal alternate angles formed by the transversal AC of side. कोणत्या साईड? या ट्रान्सव्हर्सलशी रिलेटेड असलेले हे अँगल म्हणजे कोणत्या साईडचे आहेत? AD अँड BC. साईड AD अँड साईड BC. Then put up the value, but in the given information the value of the angle CAD, DAC or CAD, आपण CAD सुद्धा लिहू शकतो इथं. CAD, the value of the CAD is equal to 35 degree. Therefore 35 degree is equal to measurement of angle ACB, and this is the current given information मध्ये दिलेला आहे आपल्याला की angle CAD is equal to 35 degree. अँड हेन्स द प्रूफ. हे दोन्ही प्रूफ आपल्याला मिळालेले आहेत. इन सेकंड एक्झाम्पल, इन रोम्बस PQRS, इफ PQ इज इक्वल टू 7.5, देन फाइंड द QR. इफ अँगल QPS इज इक्वल टू 75 डिग्री, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल PQR अँड SRQ. देन फर्स्ट वी ड्रॉ द डायग्रॅम. काय दिलेलं याच्यामध्ये आपल्याला की इन द गिव्हन इन्फॉर्मेशन, दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये PQRS जे रोम्बस आणि PQRS जे रोम्बस जर माहीत असेल तर आपल्याला रोम्बसशी रिलेटेड टू द साईड अँड रिलेटेड टू द अँगलच्या प्रॉपर्टी माहीत असणं आवश्यक आहे. मग फर्स्ट वी राईट द quadrilateral PQRS is a rhombus. That means you can say that all sides are equal. Quadrilateral ABCD is a rhombus. ABCD नव्हे PQRS. इथं दिलेलं आहे PQRS. जर PQRS हा रोम्बस दिलेला असेल तर रोम्बसचे प्रॉपर्टी काय आहेत की एव्हरी रोम्बस इज ए पॅरलोग्राम. मग पॅरलोग्रामच्या जसे तसे प्रॉपर्टी रोम्बसला लागू होतील. नंतर काय दिलं आहे? रिलेटेड टू द साईड आपल्याला जर प्रॉपर्टी दिल्या की ऑल साईड्स आर इक्वल, अपोजिट अँगल्स आर इक्वल, देन ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर या प्रॉपर्टीचा आपल्याला उपयोग याच्यामध्ये करायचा आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे की PQRS इज अ रोम्बस. देअरफॉर यू कॅन से दॅट PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू PS. But in the given information, the length of the PQ is equal to 7.5 centimeter, and then we determine the length QR. Therefore, you can say that at the place of the PQ, you can take the 7.5 is equal to QR, and this is the length of the QR is equal to 7.5. Then second, find the measure of angle PQR and SRQ. But before this, angle QPS is equal to 75. अँगल QPS म्हणजे या अँगलचं मेजरमेंट आपल्याला 75 डिग्री दिलेलं आहे आणि अँगल फाइंड करायचा आहे PQR म्हणजे हा एक अँगल फाइंड करायचा आहे अँड देन SRQ आणि हा एक अँगल फाइंड करायचा आहे. मग रिलेटेड टू व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दी रोम्बस विच इज रिलेटेड टू द अपोजिट अँगल्स अँड ॲडजस्टंट अँगल, बिकॉज बोथ ऑफ देम आर ॲडजस्टंट अँगल. बट आउट ऑफ दीज टू ॲडजस्टंट अँगल्स द मेजरमेंट किंवा इंटेरियर अँगल, कारण लाईन ह्या पॅरलल आहेत, कारण एव्हरी रोम्बस इज ए पॅरलोग्राम. मग जर इंटेरियर अँगलचा यूज केला आपण की इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, तर याचं मेजरमेंट फाइंड करता येईल. आणि अपोजिट अँगल्स ऑफ दी पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट किंवा अपोजिट अँगल्स ऑफ द रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर इझिली यू कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द अँगल SRQ. देन वी राईट की अँगल PQR प्लस अँगल दिलेला अँगल आहे आपल्याला QPS इज इक्वल टू 180 डिग्री. कारण वरच आपण हा लिहिलेला आहे, रोम्बस लिहिलेला आहे. रोम्बसच्या अपोजिट साईड जे काय आहेत ते पॅरल आहेत. अपोजिट साईड पॅरल काय आहेत? कारण रोम्बस इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम अँड बाय द डेफिनेशन ऑफ द पॅरलोग्राम अपोजिट साईड्स आर पॅरल. आणि म्हणून इथं लिहावं लागेल आपल्याला इंटेरियर अँगल्स ह्या दोन जर लाईन पॅरल असतील तर त्यांना PQ ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळे तयार होणारे इंटेरियर अँगल हे काय असतात? सप्लिमेंटरी असतात. इथं काय लिहिणार आपण? इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय दी ट्रान्सव्हर्सल PQ ऑफ साइड्स, ऑफ विच साइड्स? ऑफ साइड PS
अँड साईड QR हे रिजन आपल्याला लिहिता येईल. देन put up the value of the QPS in the given information. QPS is equal to 75. Therefore you can say that angle PQR plus 75 degree is equal to 180, and therefore angle PQR is equal to 180 minus 75 degree. Therefore you can say that angle PQR is equal to, when we take the subtraction of 180 minus 75, it will get 105 degree, and this is the value of the angle PQR is equal to 105. Again we know that the angle SPQ is equal to angle SRQ. In the given information angle QPS दिलेला आहे आपल्याला, and then we determine the value of the SRQ. Angle SRQ is equal to angle QPS. याचं रिझन काय लिहिता येईल? अपोजिट angles of a rhombus are congruent. का बरं? कारण rhombus is the type of the parallelogram and opposite angles of the parallelogram are congruent. Therefore opposite angles of the rhombus are also be congruent. But in the given information the value of the QPS is given. Therefore angle SRQ is equal to QPS आहे 75 degree, and this is the value of the angle PQR and SRQ, and then QR is equal to 7.5. This is the second example. The third example is that diagonals of a square IJKL intersect at point M. Find the measures of angle IMJ, JIK and LJK. First we draw the square. IJKL is a square, means what? All sides are congruent to each other. Each angle is 90 degree. IJKL. Then diagonals of a square are intersect to each other at point LJ, at point M. इथं मी M पॉईंट काढला कारण इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर IJKL इंटरसेक्ट ॲट पॉईंट M. फाइंड द मेजर्स ऑफ एंगल IMG, JIK अँड LJK. फाइंड काय काय करायचं आपल्या याच्यामध्ये ते ड्रॉ करा अगोदर. IMG, IM अँड G हा अँगल एक आपल्याला फाइंड करायचा आहे. सेकंड JIK, विच इज द सेकंड JI अँड K हा एक अँगल फाइंड करायचा, हा एक अँगल फाइंड करायचा. अँड LJK हा एक अँगल आपल्याला फाइंड करायचा. मग हे अँगल जर फाइंड करायचे असतील तर आपल्याला पहिले सुरुवातीला डायगोनल दिलेले आहेत, म्हणजे डायगोनलची रिलेटेड प्रॉपर्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ऑल साइड्स ऑफ द स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे ह्या सगळ्या साईड काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. अँड ईच अँगल इज 90 डिग्री. हेही आपल्याला याच्यामध्ये ड्रॉ करावं लागेल बाय द डेफिनेशन ऑफ द स्क्वेअर. पण दिलेलं आहे की डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर बायसेक्ट टू इच अदर. याचा अर्थ आपल्याला डायगोनलची प्रॉपर्टी यूज करून आपल्याला काय करावं लागेल? या व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. मग पहिली प्रॉपर्टी काय आहे रिलेटेड टू द डायगोनल्स? कारण दिस स्क्वेअर इज ऑलवेज ए रोम्बस म्हणता येईल आपल्याला. आणि रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे रिलेटेड टू द डायगोनल? द डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर बायसेक्ट टू इच अदर अँड डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग जर परपेंडिक्युलर टू इच अदर जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला या अँगलचं मेजरमेंट डायरेक्टली मिळेल. मग या अँगलचं जर मेजरमेंट मिळालं आपल्याला, हे एकदा 90 डिग्री जर मिळालं, तर मग आता फाइंड काय करणार आपण? तर याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यावेळेसही आपल्याला डायगोनलच्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागेल. मग सोल्युशनमध्ये काय लिहिणार तुम्ही सुरुवातीला? सोल्युशनमध्ये की क्वाड्रिलॅटरल IJ then K and L is a square. स्क्वेअर असतील तर ऑल साइड्स आर इक्वल, ईच अँगल इज 90 डिग्री. मग आपल्याला इथं डायगोनलच्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागेल. फाइंड द मेजर ऑफ अँगल IMG. वी नो दॅट की IK इज परपेंडिक्युलर टू JL. याचं कारण लिहिता येईल आपल्याला याच्यामध्ये
डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. कारण याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, स्क्वेअर इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम, बट एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस अँड द प्रॉपर्टी ऑफ द रोम्बस विच इज रिलेटेड टू द डायगोनल ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल की आय के इज परपेंडिक्युलर टू जे एल. हे एकमेकाला काय करतात, ॲट पॉईंट एममध्ये परपेंडिक्युलर असतात. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल आपल्याला जो पाहिजे तो IMG, अँगल IMG इज इक्वल टू 90 डिग्री. आणि म्हणून आपल्याला अँगल IMG इथं 90L, हा 90L, हा 90L, कारण डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर, किंवा डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर इज परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर, कारण एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस अँड डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. आणि म्हणून या अँगलचं मेजरमेंट IMG, म्हणजे दोन्ही डायगोनल एकमेकाला 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणून हा IMGचं मेजरमेंट आपल्याला किती आलेलं आहे, 90 डिग्री. आता दुसरा कोणतं फाइंड करायचं आहे आपल्याला, JIK. व्हेरी JIK फाइंड करायचं आहे. पण त्याच्यापूर्वी आपल्याला डायगोनलची एक प्रॉपर्टी माहीत पाहिजे. मग मला याचं मेजरमेंट जर फाइंड करायचं असेल या अँगलचं JIK, अगेन वी नो दॅट की अँगल LIK इज इक्वल टू अँगल JIK. हे कुठून आणलं की हे दोन अँगल तुम्ही कॉन्ग्रुएंट कुठून दाखवले, हो हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील, कारण आपल्याला याची एक प्रॉपर्टी आणखी माहीत आहे की डायगोनल्स ऑफ दी स्क्वेअरचे जे काय डायगोनल आहेत ते काय करतात, डायगोनल्स ऑफ दी स्क्वेअर इज द बायसेक्टर ऑफ इट्स अपोजिट अँगल्स. हा जो डायगोनल आहे ना, हा डायगोनल त्याच्या अपोजिट अँगलचे सारखे दोन भाग करतो. आणि म्हणून इथं लिहिता येईल आपल्याला डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर इज, किंवा डायगोनल ऑफ ए स्क्वेअर इज अँगल बायसेक्टर ऑफ अपोजिट अँगल्स. की हा जो डायगोनल आहे तो डायगोनल अपोजिट अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो. मग आय आणि के, या आयचेही दोन पार्ट इक्वल करेल तो, आणि केचेही दोन पार्ट इक्वल करेल. दॅट मीन्स यू कॅन से दॅट अँगल LIK इज इक्वल टू अँगल JIK. याचं रिझन काय लिहिता येईल, डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर इज अँगल बायसेक्टर ऑफ दी अपोजिट अँगल्स. मग हे दोन अँगल इक्वल झाले, याला घेऊ दे इमॅजिन इक्वेशन नंबर आपण 1 नाव देऊया. बट वी नो दॅट अँगल LIK प्लस अँगल JIK इज इक्वल टू अँगल LIJ. पण या LIJचं मेजरमेंट 90 डिग्री, कारण गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे की ईच अँगल ऑफ दी स्क्वेअर इज ए 90 डिग्री. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल LIK, इथं अँगल ॲडिशन प्रॉपर्टी तुम्ही रिझन लिहू शकता, अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. देन अँगल LIK प्लस अँगल JIK इज इक्वल टू LIG. मग आपण परत लिहू याच्यामध्ये की JIKच्या ऐवजी आपल्याला फाइंड काय व्हॅल्यू करायची, JIKची. मग मी इथं काय करतो, LIKच्या ऐवजी JIK लिहितो. JIK प्लस अँगल JIK इज इक्वल टू LIJची व्हॅल्यू जी आहे, LIJ अँगलची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. बाय द डेफिनेशन ऑफ दी स्क्वेअर ईच अँगल इज 90 डिग्री. मग हे कुठून आणलं की JIK या LIKच्या ऐवजी इक्वेशन 1मध्ये LIKच्या ऐवजी मी JIK व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केली. फ्रॉम इक्वेशन 1 म्हणूया आपण याला, फ्रॉम इक्वेशन 1. दॅट मीन्स ट्वाइस टाइम्स अँगल JIK इज इक्वल टू 90 डिग्री and therefore angle JIK is equal to 90 divided by 2 and therefore angle JIK is equal to 45 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल JIKची व्हॅल्यू किती आलेली आहे, 45 डिग्री आलेली आहे. म्हणजे या अँगलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे
45 डिग्री. आता दुसरा अँगल कोणता फाइंड करायचा आहे, एल जे के. म्हणजे हा फक्त एवढा अँगल हा फाइंड करायचा आहे आपल्याला. मग जसं आपण हा जो डायगोनल आय के जो काय आहे, हा आय के डायगोनल त्याच्या अपोजिट अँगल जे काय असतील, अपोजिट अँगल्स ऑफ दी स्क्वेअरला काय करतो, बायसेक्ट करतो. सिमिलरली यू कॅन से दॅट, तसंच हा याच्यामध्ये एल जी जो काय डायगोनल आहे, हा एल जी डायगोनल अँगल एल आणि अँगल जेला सुद्धा काय करेल, बायसेक्ट करेल. मग बायसेक्ट करत असेल याचं आणि याचं मेजरमेंट काय इक्वल येईल. आणि मग जर इक्वल आलं तर याचं मेजरमेंट आहे 90 डिग्री पूर्ण. मग धिस प्लस धिस इज इक्वल टू 90, बट बोथ ऑफ देम आर इक्वल अँड देअरफॉर यू कॅन से दॅट एल जे के इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे आपल्याला परत ही प्रोसिजर करावं लागेल. काय प्रोसिजर करावं लागेल की हा अँगल घ्या. आता अँगल एल जे आय इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एल जे के. मी इथं हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे. याचं कारण काय तेच लिहायचं की डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल इज अँगल बायसेक्टर ऑफ अपोजिट अँगल्स. हे रिझन आपल्याला लिहिता येईल. याला गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर आपण 2 नाव देऊया. परंतु या अँगल आय जे केची मेजरमेंट किती आहे, बट अँगल आय जे के इज इक्वल टू 90 डिग्री. कारण ईच अँगल ऑफ दी स्क्वेअर इज 90 डिग्री. मग मी आय जे केचं डिव्हायडेशन काय करू शकतो, आय जे केचं डिव्हायडेशन इथं लिहू शकतो एल जे के आणि एल जे के आणि इथं आहे एल जे के आणि आय जे एल. इथं लिहा आय जे एल. आय जे एल प्लस एल जे के, बट आय जे के इज इक्वल टू 90. ॲट द प्लेस ऑफ द आय जे के मी इथं आय जे केचं डिव्हायडेशन करू शकतो. आय जे केचं डिव्हायडेशन काय आहे, आय जे एल प्लस अँगल एल जे के इज इक्वल टू 90 डिग्री. हा आय जे के जो काय अँगल आहे त्याचं डिव्हायडेशन मी केलं आय जे एल प्लस एल जे के. देर इज नो चेंज इन द अँगल, बट आय जे एल इज इक्वल टू एल जे के आहे. मग आपण इक्वेशन 2 वरून या आय जे एलच्या ऐवजी मी इथं लिहू शकतो अँगल एल जे के प्लस हे ॲज इट इज एल जे के इज इक्वल टू 90 डिग्री. मीन्स twice times angle LJK is equal to 90 degree. आणि मग therefore you can say that, therefore मी याच्या वर लिहितो इथं, therefore you can say that last step is angle LJK is equal to 90 divided by 2 and therefore angle LJK is equal to 45 degree. खरं तर तुम्ही इथून पुढचा पार्ट सिमिलरली लिहिला असता. डायरेक्ट एल जे के इज इक्वल टू हा 45 लिहिला असता तरीही चाललं असतं सिमिलरली म्हणून. पण सेपरेट डायगोनल दिल्यामुळे आपण हे करू शकतो. दिस इज द थर्ड एक्झाम्पल. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. देन फाइंड द साइड and its perimeter. Find the length of each side and its perimeter. Before this, first we know that all sides of the rhombus are equal. Rhombusच्या सगळ्या साईड काय असतात, इक्वल्स असतात. सपोज द डायगोनल्स ऑफ दिस रोम्बस आर इंटरसेक्ट टू इच अदर ॲट पॉईंट ओ घेऊया आपण. आणि मग आपल्याला याच्यामध्ये रोम्बसच्या प्रॉपर्टी पाहिजेत रिलेटेड टू द डायगोनल. ऑल साइड्स आर इक्वल. डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. ही एक प्रॉपर्टी आपल्याला माहीत पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून इथं फाइंड करता येईल सोल्युशन. बट बिफोर दिस, पण त्याच्यापूर्वी आपल्याला काय की पी आरची लेंथ दिलेली आहे 21 सेंटीमीटर आणि क्यू एसची लेंथ दिलेली आहे 22 सेंटीमीटर. 20 अँड 20 इथं दिलेलं आहे 20 सेंटीमीटर आणि ही दिलेली आहे लेंथ, डायगोनलची लेंथ दिलेली आहे क्यू एस दिलेली आहे 21 सेंटीमीटर. मग आपण प्रूफ देता वेळेस काय लिहायचं की दिलेला रोम्बस आहे. मग लिहायचं ते सुरुवातीला
quadrilateral ABCD is a rhombus. मग quadrilateral ABCD हा जर रोम्बस असेल तर त्याच्या ऑल साइड्स काय असतील, इक्वल असतील. आणि ऑल साइड जर इक्वल असतील तर त्यानुसार आपल्याला फाइंड करता येईल. ऑल साइड्स आर इक्वल. दॅट मीन्स यू कॅन से दॅट QR इज इक्वल टू PQ इज इक्वल टू RS इज इक्वल टू PS आपल्याला असं लिहिता येईल. पण डायगोनलच्या प्रॉपर्टीनुसार लिहू शकतो मी याच्यामध्ये की PR इज परपेंडिक्युलर टू QS अँड आणखी काय त्याच्यामध्ये लिहिता येईल आपल्याला की PR इज इक्वल टू PR आणि QS एकमेकाला काय करतात, बायसेक्टही करतात की PO इज इक्वल टू RO अँड QO इज इक्वल टू SO. आणि याचं रिझन आपण कॉमन लिहूया. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू ईच अदर. याला गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 1 नाव द्या. म्हणजे रोम्बसचे डायगोनल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे दिस पार्ट रोम्बसचे डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात. म्हणजे QO इज इक्वल टू SO. म्हणजे PR हा जो काय डायगोनल आहे तो QSचे 2 इक्वल पार्ट करतो. तसंच QS हा PRचे 2 इक्वल पार्ट करतो. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो अँड बोथ ऑफ देम आर परपेंडिक्युलर. आणि ते एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलरही असतात. तर याचा उपयोग करावा लागेल आपल्याला. मग सुरुवातीला काय करूया आपण, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड द साईड. कोणती, एक साईड आणि पेरिमीटर. मग एक साईड जर फाइंड करायची असेल तर मी असं म्हणेल बट PO इज इक्वल टू हाफ ऑफ PR. Therefore you can say that PO is equal to half of PR. हाफ मल्टिप्लाइड बाय PR ची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. अँड therefore you can say that PO is equal to 10 सेंटीमीटर. आपण POचा विचार करूया. याची लेंथ आलेली आहे 10 सेंटीमीटर आणि हे QO फाइंड करूया आपण त्याच्यामध्ये. सिमिलरली, कारण वर लिहिलेलं आहे रिझन फ्रॉम इक्वेशन 1 की डायमीटर ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्ट पण आहे. म्हणजे इथंसुद्धा 90 डिग्री येईल, इथंही 90 येईल, इथंही 90 येईल. देन सेकंड इज द सिमिलरली यू कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द QO. QO इज इक्वल टू हाफ ऑफ QS and therefore QO is equal to half multiplied by 21 and therefore you can say that QO is equal to 21 divided by 2. हे आपण 20 डिवाइड बाय 2 सुद्धा घेऊ शकतो त्याच्यामध्ये. मग या क्वाड्रिलॅटरलमध्ये या ट्रायंगलमध्ये आपल्याला QOची लेंथ मिळालेली आहे 21 डिवाइड बाय 2 आणि ही दिलेली आहे 10. पण इथं परपेंडिक्युलर टू इच अदर आहे आणि म्हणून राईट अँगल ट्रायंगलचा याचा विचार करावा लागेल. इन ट्रायंगल POQ, अँगल POQ इज इक्वल टू 90 डिग्री. POQ हा जर 90 डिग्रीचा असेल तर पायथागोरस थेरम आपल्याला यूज करता येईल. मग अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम PO स्क्वेअर मीन्स PQ स्क्वेअर इज इक्वल टू PO स्क्वेअर प्लस QO स्क्वेअर. पण PO आणि QOचे व्हॅल्यू आपण आत्ताच काढले आहेत. देअरफॉर यू कॅन से दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द PO. PO इज द 10 स्क्वेअर प्लस QO इज 21 divided by 2 bracket square. Therefore you can say that PQ square is equal to 100 plus 441 divided by 4 and this is equal to 100 multiplied by 4 plus 441 divided by 4 and therefore PQ square is equal to याचा product 400 plus 441 means 841 and divide by L4. Taking square root both side, it will get PQ is equal to this is the square of 29 and divide by 2 आणि
ही 29 डिवाइड बाय 2 लेंथ येईल, कारण 30चा स्क्वेअर आहे 900, म्हणजे हा स्क्वेअर कशाचा आहे 29चा. स्क्वेअर ऑफ द 4 इज 2, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, अँड देअरफॉर द लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 29 डिवाइड बाय 2. त्याची लेंथ किती येईल 29 डिवाइड बाय 2. मग आपल्याला पेरीमीटर काढायचे आहे. पेरीमीटर मीन्स शॉर्ट, पेरीमीटर मीन्स शॉर्ट, पेरीमीटर ऑफ ए रोम्बस, पेरीमीटर ऑफ ए रोम्बस इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ द साइड. मग 4 मल्टिप्लाइड बाय 29 डिवाइड बाय 2, 2 1 जा 2 2 जा, it will get 58 centimeter is the perimeter of the given rhombus.